जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे की जे मागच्या टायमाला 17,450 पदे एस टी महामंडळमध्ये भरणार होती मित्रांनो. ही भरती कशा पद्धतीने भरण्यात येणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला परीक्षा आहे की नाही, किती मार्काचे पेपर आहे, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. कारण भरपूर मुलं या भरतीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत की या भरतीमध्ये एक्झाम आहे की नाही आणि भरतीमध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, ही भरती कधी सुटणार आहे. तर तुम्ही माझं थंबनेल पाहिला असेल मित्रांनो की तुम्हाला एक्झाम द्यायची आहे की नाही. संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. पण व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये मिस करू नका. मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे मित्रांनो. सध्या मी व्हिडिओ बाहेर शूट करत आहे, त्याच्यामुळे थोडासा बाहेरचा बॅकग्राऊंडचा आवाज येत जाईल, तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा मित्रांनो. तर याकडे लक्ष द्या मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, एस टी महामंडळ भरती कोणती परीक्षा नाही, पात्रता व अर्ज प्रक्रिया. आता यामध्ये जे पेपरमध्ये आलं मित्रांनो, परीक्षा नाही, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया. आता या भरतीमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे की नाही आणि अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, हे संपूर्ण न्यू अपडेट आलेली मित्रांनो. न्यू अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, एस टी महामंडळात तब्बल 17,450 जागांसाठी मोठी भरती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती येथे पहा. तर या ठिकाणी पहा, MSRTC रिक्रुटमेंट 2025, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC, ज्याला सामान्यतः एस टी महामंडळ म्हणून ओळखले जाते, लवकरच तब्बल 17,450 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणींसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, भरतीची प्रमुख माहिती या ठिकाणी सांगितली आहे. महामंडळ पहा, या ठिकाणी महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTC. एकूण पदे पहा 17,450. पदाचे स्वरूप पहा, कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुमचे पद भरण्यात येणार आहे मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्यात येणार आहे. तर पदाचे नाव पहा, चालक आणि सहाय्यक म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हर, आणि इतर पदे पण असणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, उद्देश पहा, भविष्यात दाखल होणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवणे. म्हणजे आता सध्या जे आपल्या MSRTC एस टी महामंडळाने 8,000 नवीन बसेस सेवेसाठी राबवण्यात आलेले आहे मित्रांनो. तर बस चालवण्यासाठी जे ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात त्यांची कमतरता भासत असल्यामुळे ही मोठी भरती राबवण्यात येणार आहे मित्रांनो. तर आणि तुम्हाला वेतन पहा किती भेटणार आहे. वेतन 30,000 प्रति महिना भेटणार आहे. प्रशिक्षणाची सोय पहा, निवड झालेल्या उमेदवारांना एस टी महामंडळाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि निविदा प्रक्रिया सुरू होण्याची तारीख पहा, तर 2 ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रिया झालेली मित्रांनो, दिल्ली मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा, पात्रता. तर ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे मित्रांनो, अर्ज प्रक्रिया. तर या ठिकाणी पहा, सध्याची स्थिती उपलब्ध माहितीनुसार भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. परिवहन मंत्र्यांनी केवळ भरती आणि पदाच्या संख्येची घोषणा केली आहे, परंतु शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा आणि अर्जाची नेमकी प्रक्रिया यासारख्या तपशीलचा अधिकृत खुलासा निविदा प्रक्रिया सुरू झाल्यावर किंवा त्यानंतर होणाऱ्या सविस्तर जाहिरातीमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन केला जाईल. तर या ठिकाणी काय सांगितलं मित्रांनो, निविदा प्रक्रिया दिली मित्रांनो, जेव्हा भरती येईल तेव्हा तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन पडेल मित्रांनो. तर त्यामध्ये पहा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, या ठिकाणी पहा, ही भरती प्रक्रिया निविदा म्हणजे टेंडर पद्धतीने मनुष्यबळ पुरवठादार संस्थामार्फत राबविली जाईल. तर दुसरे पहा, निवड झालेल्या मनुष्यबळ भाडेतत्त्वावर कॉन्ट्रॅक्ट बेसवर 3 वर्षाच्या कालावधीसाठी घेतले जाईल. म्हणजे तुमची भरती आहे मित्रांनो, ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे 3 वर्षाच्या कालावधीसाठी. आता जे उमेदवार
त्यांच्या डोक्यात विचार पडला असेल 3 वर्षानंतर पुढे काय करायचं आहे, तर 3 वर्षानंतर तुम्हाला परत त्या ठिकाणी करार करता येईल. 3 वर्ष अशा पद्धतीने तुम्ही करार केल्यानंतर तुम्ही या MSRTCमध्ये परमनंट होऊ शकता मित्रांनो. तुमच्या त्या ठिकाणी सिबिल चांगला असेल, तुम्ही चांगल्या प्रकारचं काम केलं त्या ठिकाणी तुम्हाला परमनंट होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. तर या ठिकाणी अर्जाची लिंक आणि अंतिम अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर जाहीर होईल मित्रांनो. तर या ठिकाणी अर्जाची लिंक आणि अंतिम तारीख अजून प्रसिद्ध झालेली नाही मित्रांनो. ती अर्जाची लिंक आणि अंतिम तारीख प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकण्यात येईल मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेनुसार तुम्हाला जी अर्जाची लिंक आणि अंतिम तारीख त्याची तुम्हाला नोटिफिकेशन पडेल मित्रांनो. त्याचप्रमाणे अपेक्षित किमान पात्रता. या ठिकाणी ST महामंडळाच्या पूर्वीच्या भरती आणि अशा पदाच्या स्वरूपानुसार खालीलप्रमाणे पात्रता असण्याची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी तुमची पात्रता काय, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे चालक पदासाठी. तर चालक पदासाठी पात्रता जड वाहन चालक परवाना, हेवी व्हायकल ड्रायव्हिंग लायसन RTO कडून घेतलेलं पाहिजे. जड वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे मित्रांनो. आणि सहाय्यक पदासाठी वाहक पदासाठी वाहक परवाना म्हणजे कंडक्टर लायसन पाहिजे. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे बॅच बिल्ला पण पाहिजे मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी वयमर्यादा, विशिष्ट किमान व कमाल वयमर्यादा निश्चित केले जाईल मित्रांनो. तर वयमर्यादा या ठिकाणी प्रत्येक तुमच्या शासनाच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला वयमर्यादेमध्ये सवलत भेटणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी भरती प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार तुमची. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरी भरती असल्यामुळे भरती प्रक्रिया पारंपरिक सरकारी भरती प्रक्रियेपेक्षा वेगळी असू शकते. निवड मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेद्वारे केली जाईल, परंतु महामंडळाच्या नियमानुसार चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज. तर या ठिकाणी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सर्वप्रथम अर्ज मागवण्यात येतील ऑनलाईन पद्धतीने. नंतर दुसरी पद्धत तुमची कागदपत्रे तपासणी होईल. आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रे, लायसन, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी तपासले जातील. त्यानंतर तिसरं लेखी चाचणी. आता या ठिकाणी लेखी चाचणी तुमची होणार आहे की नाही, या ठिकाणी तर लेखी चाचणीमध्ये काय सांगितलेलं आहे, काही विशिष्ट पदासाठी लेखी परीक्षा किंवा चाचणी घेतली जाऊ शकते. म्हणजे जे काही विशिष्ट पद आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा चाचणी घेतली जाऊ शकते मित्रांनो. उदाहरणार्थ या ठिकाणी ड्रायव्हिंग चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी. या ठिकाणी चौथा पॉईंट वैद्यकीय तपासणी. तर उमेदवारांची वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केली जाईल. त्यानंतर प्रशिक्षण. तर निवड झालेल्या उमेदवारांना ST महामंडळाकडून आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. 6 पॉईंट अंतिम निवड. तर या ठिकाणी संस्थेमार्फत निवड झालेल्या उमेदवारांची महामंडळाकडून नेमणूक केली जाईल मित्रांनो. तर याप्रमाणे तुमची भरती होणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांसाठी महत्त्वाचा सल्ला. या ठिकाणी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणींनी अधिकृत जाहिरात येण्याची वाट पाहावी आणि जाहिरात प्रसिद्ध होताच त्यात नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयमर्यादा आणि अर्जाची अचूक प्रक्रिया काळजीपूर्वक वाचावी. तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, तर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे. या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, शैक्षणिक गुणपत्र पत्रिका 10वी 12वी इत्यादी. त्याचप्रमाणे जातीचा दाखला, त्याचप्रमाणे जड वाहन चालक परवाना, त्याचप्रमाणे वाहक परवाना सहाय्यक पदासाठी, त्याचप्रमाणे डोमेसाईल, त्याचप्रमाणे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर आवश्यक शासकीय प्रमाणपत्र. इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे जे इतर प्रमाणपत्र असते शासकीयचे, म्हणजे तुमचे स्पोर्टमधले असू द्या किंवा शासकीय कोणते पण प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला चालतील मित्रांनो. तर त्याचप्रमाणे ही भरती प्रक्रिया राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाचा भाग आहे, ज्यामुळे महामंडळाच्या सेवा सुरळीत ठेवण्यास आणि प्रवाशांना अखंडित बस सेवा पुरवण्यास मदत होणार आहे. तुम्हाला भरतीची आवश्यक कागदपत्रांची यादी किंवा अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर त्याबद्दल सविस्तर माहिती हवी का? तर हवी असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला हे अर्जाची भरतीची जी अपडेट मित्रांनो लिंक आणि भरतीची शेवटची तारीख
त्याचं लगेच व्हिडिओ बनवता येईल आणि त्या व्हिडिओची सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन पडेल मित्रांनो. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.